नमस्कार, जय भीम. मी ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कांबळे, दैनिक बहुजन सौरभचा मुख्य संपादक. बहुजन सौरभ यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. आज दिनांक 19 मार्च. देशातील मुख्य घडामोडी म्हणजे विदेशात पुतिन यांचं पुन्हा राज्य आलं. 5व्यांदा ते राष्ट्राध्यक्ष झालेले आहेत. त्यामुळे भारत सरकारने त्यांना बधाई दिलेली आहे. भारतासारखंच इथे पण राजकारण आणि ज्या पद्धतीने चाललेलं आहे ते तसंच सुरू आहे. तिथेही मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची नाराजी असूनही इलेक्शन जिंकण्यात आलेलं आहे. पुतिनची नाराजी अनेक ठिकाणी अनेक देशात आहे. काल दिल्लीत सुप्रीम कोर्टामध्ये जो काही सर्व हे झालं आहे प्रॉब्लेम, SBIला पुन्हा फटकार लावण्यात आली की तुम्हाला आम्ही डिजिटल फॉर्मॅटमध्ये सर्वांचे नंबर्स तुम्हाला द्यायला सांगितलेलं होतं, मग तुम्ही ते नंबर का लपवलेत. आणि अनेक लोकांकडनं वेगवेगळ्या याचिका दाखल करण्यात आल्या आणि त्यांनी सांगितलं की आम्ही त्यांच्याकडनं त्या वेगवेगळ्या संस्थांकडनं आम्ही आलेले आहेत. अनेक मोठमोठाले दिग्गज या देशातले उतरले होते सुप्रीम कोर्टात, परंतु चंद्रचूडनी मात्र कोणाचं न ऐकता त्यांना हे केलं आहे, दटावलं की त्यांनी प्रॉपर प्रोसिजरनी या, जरी तुम्ही काय असाल. ते आज याच्यात झालेलं आहे. नाही, माझा ऑलरेडी जजमेंट झालेलं आहे. मला संपूर्ण जग पाहते आहे आणि मी जे करेल तर ते माझ्या नेक्स्ट जनरेशननी काय शिकावं माझ्यापासनं, हा अत्यंत महत्त्वाचा मार्मिक विषय होता. आणि ते किती तटस्थ आणि स्तब्ध होते हे दिसतं आहे. म्हणजे चीफ जस्टिसनी ज्या पद्धतीने आपली भूमिका वठवली ती निश्चितच अत्यंत प्रशंसनीय आहे. त्याच्यावर आधारित 2-3 एक व्हिडिओ जे आहेत ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. राहुल गांधीचा एक छोटासा व्हिडिओ ज्याच्यावरती त्यांनी सांगितलं आहे की BJPची सत्ता जी आहे, मोदीची सत्ता ही संपूर्ण EVMमध्ये आहे, CBIमध्ये आहे, EDमध्ये आहे. ती शक्ती तुम्ही ओळखली पाहिजे. आणि त्या शक्तीचा रिप्लाय मोदींनी केलेला आहे. तो म्हणाला की मी नारी शक्तीच्याबद्दल बोलतो आहे, नारी शक्ती माझ्यासोबत आहे. आणि म्हणजे कुठे काय विषय, कुठे चाललं, कुठे काय बोलतो आहे, अशा पद्धतीचं मोदींचं वक्तव्य हास्यास्पद आहे. निश्चितच तुम्ही सर्व लोकांना ह्या 2-3 व्हिडिओवरनं तुम्हाला लक्षात येईल की काय सुरू आहे देशामध्ये. बघूया दोन्ही व्हिडिओ. नमस्कार, मैं रवीश कुमार. सुप्रीम कोर्ट से बार बार डांट खा लेंगे मगर इलेक्टोरल बॉन्ड के बारे में नहीं बताएंगे. लगता है भारत सरकार इसी लाइन पर चल रही है कि एक एक याचिका के सहारे जानकारी को सामने आने से रोका जाए या देरी की जाए ताकि जनता को पता ना चले. आखिर इसमें कितना बड़ा घोटाला हो सकता है कि सरकार नहीं बताने के लिए इतना प्रयास कर रही है. आज उद्योग जगत की संस्था फिक्की को जो डांट पड़ी है सुप्रीम कोर्ट में, जो डांट पड़ी है कि उसके सामने स्टेट बैंक ऑफ इंडिया को पड़ी डांट अब गुलाब जामुन लगने लगी है. चीफ जस्टिस DY चंद्रचूड़ और उनकी बेंच के सदस्य जस्टिस BR गवई, जस्टिस संजीव खन्ना के सामने किसी की कोई दलील नहीं चल पा रही थी. फिर भी डांट खाने रोज ये नए नए संगठन को आगे कर दिया जा रहा है. सुप्रीम कोर्ट में आज जो भी हुआ है उसे लेकर कोई संदेह नहीं होना चाहिए कि इलेक्टोरल बॉन्ड की जानकारी को रोकने के लिए कौन लगा है, किससे डर है कि जनता को पता ना चले. सारी शक्ति लगा दी गई है कि बॉन्ड के बहाने जो लूट हुई है उसकी जानकारी घर घर तक नहीं पहुंचे. अब जनता को भी अपनी शक्ति लगानी पड़ेगी कि वह एक एक जानकारी जमा करे और घर घर पहुंचाए. हमारा ही नहीं, उन सभी का वीडियो देखिए जो इस घोटाले पर रिपोर्ट कर रहे हैं. 2024 के चुनाव के सबसे बड़े घोटाले को गोदी मीडिया गायब कर रहा है. कोर्ट के आदेश से बाहर ना आ सके तो कोर्ट में याचिकाएं डाली जा रही हैं ताकि कुछ दिन और टल जाए. जहां है मामला वहीं अटक जाए. मगर कोर्ट को यह बात समझ आ गई है कि भारत के हित में इस घोटाले का भांडाफोड़ सबसे जरूरी है. यह हमारा पहला वीडियो है आज का. इसके बाद दूसरा वीडियो भी आएगा, आज ही आएगा. देखते रहिए और पड़ोसियों को भी दिखाते रहिए. दिनेश कुमार खरा, स्टेट बैंक ऑफ इंडिया के चेयरमैन, 10 महीने का सेवा विस्तार मिला है. यह व्यक्ति बैंक के करोड़ों ग्राहकों और लाखों कर्मचारियों को शर्मसार किए जा रहा है. बॉन्ड यानी चुनावी चंदा, ये मामला जो है, इस मामले में
गले तक फंस चुकी बीजेपी को आज एक और बड़ा झटका लगा है। जी हां दोस्तों, आज एक बहुत बड़ा झटका, और वो झटका जो है उसकी कल्पना आप नहीं कर सकते हैं। इसलिए कह रहा हूं ये बात क्योंकि यहां से जो इलेक्टोरल बॉन्ड की जानकारी मुहैया कराने के मामले में आज एक नया मोड़ आ गया है। सुप्रीम कोर्ट ने आदेश दिया है कि एसबीआई को अब इलेक्टोरल बॉन्ड की पूरी जानकारी गुरुवार शाम 5 बजे तक देनी होगी, यानी 21 मार्च के शाम 5 बजे तक देनी होगी पूरी जानकारी। इसमें इलेक्टोरल बॉन्ड का यूनिक नंबर भी देना होगा ताकि बॉन्ड को खरीदने वाले और इसको भुनाने वाले राजनीतिक दलों का मिलान हो सकता है। सुप्रीम कोर्ट ने बैंक से यह भी सुनिश्चित करने को कहा है कि बैंक इसका हलफनामा दे कि उसने सारी जानकारी चुनाव आयोग को दे दी है। आज सुप्रीम कोर्ट जब इस मामले की सुनवाई कर रहा था तो एसबीआई की आनाकानी और कुछ लोगों की जानकारी छिपाने की नीयत पर उसकी नाराजगी भी साफ नजर आई। बल्कि वरिष्ठ वकील मैथ्यू नेदुम्पारा ने जब सुनवाई के दौरान अपनी बात रखते रहे और वो बोलते रहे और सीजेआई के टोकने के बाद भी शांत नहीं हो रहे थे, तो सीजेआई चंद्रचूड़ ने थोड़ी सख्ती के साथ कहा कि आप मुझ पर चिल्लाइए मत। ये देखिए, आप मुझ पर चिल्लाइए मत। अगर आपको याचिका दाखिल करनी है तो एक एप्लीकेशन दीजिए, हम यहां आपकी सुनवाई के लिए नहीं बैठे हैं। ये साफ साफ सीजेआई कह रहे थे कि आप मुझ पर मत चिल्लाइए, अगर आपको याचिका दाखिल करनी है तो एप्लीकेशन दीजिए, हम यहां आपकी सुनवाई के लिए नहीं बैठे हैं। सीजेआई चंद्रचूड़ की इस नाराजगी से जाहिर है दोस्तों कि अब इलेक्टोरल बॉन्ड मामले पर किसी भी किस्म की आनाकानी बर्दाश्त नहीं होगी और पूरा सच जो है वो जनता के सामने ही आ जाएगा। सुप्रीम कोर्ट ने आज जब एसबीआई यानी स्टेट बैंक ऑफ इंडिया को आदेश दिया तो यह कहा कि अदालत की यह टिप्पणी गौर करने लायक है क्योंकि किसी राजनीतिक दल का नाम नहीं लिया गया। फिर भी सब जानते हैं कि यहां इशारा बीजेपी की ओर ही है। बीजेपी ही इलेक्टोरल बॉन्ड स्कीम पिछले चुनावों के पहले लाई थी और इन 5 सालों में कम से कम 6,000 करोड़ रुपए से ज्यादा का चंदा उसने बॉन्ड्स के जरिए हासिल कर लिया है। किन लोगों ने ये बॉन्ड खरीदे और किस दबाव में खरीदे, अब इसकी परतें भी खुल रही हैं। एसोचैम से लेकर, जी हां, एसोचैम, फिक्की, ये दोनों जो हैं ये औद्योगिक घरानों के, उद्योगपतियों के ऑर्गेनाइजेशंस हैं, संगठन हैं और इन लोगों से लेकर बड़े वकील, पत्रकार और उद्योगपति जिस तरह इस कोशिश में लगे हुए हैं कि बॉन्ड खरीदने वालों के नाम सामने ना आए, उससे समझा जा सकता है कि इस घोटाले का पर्दाफाश होने से बीजेपी समेत वो सारी ताकतें डर रही हैं जिनका राज इस वक्त देश पर चल रहा है। EVMs are 100% safe, 100% sure. We know now. अधूरी हसरतों का इल्जाम हर बार हम पर लगाना ठीक नहीं। अधूरी हसरतों का इल्जाम हर बार हम पे लगाना ठीक नहीं। वफा खुद से नहीं होती, खता ईवीएम की कहते हो। जब परिणाम आता है तो उस पर कायम भी नहीं रहते, आप ही के पक्ष में रिजल्ट आ जाता है, इसलिए इसमें कोई प्रॉब्लम नहीं है। अधूरी हसरतों का इल्जाम हर बार हम पर लगाना ठीक नहीं। ये ईवीएम कह रही है, मैं नहीं कह रहा हूं। अधूरी हसरतों का इल्जाम हर बार हम पे लगाना ठीक नहीं। वफा खुद से नहीं होती, खता ईवीएम की कहते हो। और बाद में गोया जब परिणाम आता है तो उस पर कायम भी नहीं रहते, आप ही के पक्ष में रिजल्ट आ जाता है। ये क्या बात है भाई, कितने दिन? EVMs are 100% safe, 100% sure. We know now. In last 2 years, again, we have done large number of improvements. एक EVM की नंबर जो भी किस बूथ पे जाएगी वो कैंडिडेट को दिया जाएगा, इसलिए इसमें कोई प्रॉब्लम नहीं है। ये इलेक्शन कमिश्नर बल्कि सीईसी है राजीव कुमार, जिन्होंने ईवीएम की तरफ से एक शायरी भी सुना दी तुकबंदी करके और कहा 100% सेफ है। हालांकि समझ में नहीं आया कि ईवीएम की तरफ से शायरी ये किसने इनको लिख कर दी और ईवीएम की तरफ से शायरी सुनाकर ये क्या कह रहे थे। लेकिन क्या कहेंगे प्रशांत जी, डंके की चोट पर कह रहे हैं कि भाई ईवीएम 100% सेफ है। देखिए, 2-3 चीजें हैं। पहली बात तो ये एडमिटेड फैक्ट है कि ईवीएम में एक प्रोग्रामेबल चिप होती है। सिर्फ ईवीएम में ही नहीं, वीवीपैट मशीन में भी एक प्रोग्रामेबल चिप होती है
उसमें आप कुछ भी प्रोग्राम डाल सकते हैं। जब सिंबल लोडिंग होती है तो उसमें एक प्रोग्राम ही डाला जाता है, क्योंकि हर कंस्टिट्यूएंसी में सिंबल्स का ऑर्डर अलग अलग होता है, तो हर कंस्टिट्यूएंसी में अलग अलग सिंबल लोडिंग हर मशीन पर करी जाती है। नाउ एक सिटीजन्स कमीशन जस्टिस लोकुर के नेतृत्व में बैठा था और उन्होंने बोला कि भाई ये ईवीएम सेफ नहीं है। उन्होंने दुनिया के सबसे अच्छे कंप्यूटर साइंटिस्ट को एग्जामिन किया और उसके बाद उन लोगों ने सब देख दाख के बोला कि ये ईवीएम मैनिपुलेट किए जा सकते हैं। और इसी वजह से यूरोप के करीब करीब सारे देशों में ईवीएम्स हटाकर वापस वो लोग पेपर बैलेट पर आ गए हैं। जर्मनी के तो कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट ने एक 100 पेज का आदेश दिया कि भाई ये ईवीएम सेफ नहीं है और इसलिए आपको पेपर बैलेट पर ही चुनाव करने पड़ेंगे। अभी हाल में बांग्लादेश ने भी ईवीएम्स को हटा दिया। इन्होंने असल में 2017 में वीवीपैट का डिजाइन बदल दिया। जब से ये सिंबल लोडिंग होने लगी और सब जगह वीवीपैट मशीन लग गई जिसमें वो पेपर स्लिप दिखाते हैं, दो वीवीपैट मशीन तो सब जगह लग गई, लेकिन काउंटिंग सिर्फ उसमें से 2% वीवीपैट मशीन की स्लिप काउंट करी जाती है। अब 2017 में इन्होंने उसका डिजाइन बदल दिया। पहले उसमें एक ट्रांसपेरेंट शीशा था, वो हटाकर अब एक ब्लैक मिरर्ड ग्लास उसके ऊपर लगा दिया है, जिससे आप बाहर से देख ही ना सकें कि उस वीवीपैट मशीन जो कि एक प्रिंटर है उसमें क्या हो रहा है, कौन सी स्लिप छप रही है, कट के बक्से में कौन सी गिर रही है, आप देख ही नहीं सकते बाहर से जब तक अंदर से एक लाइट ना जले। और वो लाइट सिर्फ 7 सेकंड के लिए जलाई जाती है। आप जब बटन दबाते हैं उसके 7 सेकंड के लिए एक लाइट जलती है और आपको आपके पार्टी के सिंबल का एक छोटी सी स्लिप दिखाई जाती है, धुंधली सी स्लिप दिखाई जाती है। 7 सेकंड के बाद वो लाइट बंद हो जाती है, फिर कुछ नहीं दिखता कि अंदर क्या हो रहा है। तो अगर आप उसमें ऐसा प्रोग्राम डाल दें, जो आसानी से डाला जा सकता है, कि जब 2 कंसेक्यूटिव नॉन बीजेपी वोट डाले जाएं तो पहली स्लिप जो दिखाई गई थी पहले वोटर को, वही स्लिप दूसरे वोटर को भी दिखा दी जाए और वो स्लिप कट के गिराई ना जाए। वही स्लिप वहां टंगी हुई है, वही लाइट फिर से ऑन होगी, वही स्लिप दिखा दी जाएगी। और फिर 7 सेकंड के बाद जब लाइट बंद होती है तो वो स्लिप तो कट के गिर जाए और एक और स्लिप छप जाए, लेट से भाजपा की, और वो भी गिर जाए। तो अब वीवीपैट को भी आपने मैनिपुलेट कर लिया और वही सिग्नल ईवीएम में भी चला गया। 2 वोट कांग्रेस को गिरी, उसकी जगह अब रिकॉर्ड हुई वीवीपैट में भी एक कांग्रेस की एक बीजेपी की, और ईवीएम में भी वही रिकॉर्ड हुई। अब ये तो इतना आसान है इसको मैनिपुलेट करना, अगर आपने इस तरह का प्रोग्राम उसमें फीड इन कर दिया तो इसलिए बहुत खतरनाक है ये। इसीलिए जो इंडिया अलायंस ने डिमांड करी कि भाई वो स्लिप जो कट के गिरती है प्रिंटर की, वीवीपैट की, वो वोटर के हाथ में दे दीजिए, जिससे कि वो वोटर के हाथ में दीजिए। हाँ प्रशांत जी, सॉरी बीच में आपको टोक दिया, अपनी पूरी बात करें फिर मेरा उस पे काउंटर। नहीं, इसीलिए अगर वो हो जाए तब फिर ये बात ही खत्म हो जाएगी ईवीएम के मैनिपुलेशन की। लेकिन ईवीएम मैनिपुलेट हो सकता है, ये तो सिटीजन्स कमीशन की इतनी भारी भरकम कमेटी ने बोल दिया, सारे यूरोप के देशों ने हटा दिया, जर्मनी के कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट ने बोल दिया, बांग्लादेश में हट गई, तो मैनिपुलेट हो सकता है। और जब इतने लोगों को शंका है तो प्रॉब्लम क्या है? आप ये कहते हैं, इलेक्शन कमीशन कहता है कि अगर हम वीवीपैट स्लिप्स काउंट करेंगे तो 2 दिन काउंटिंग में लग जाएंगे। आप इलेक्शन 6-7 फेजेस में कर रहे हैं 1.5 महीने में, और आप कहते हैं 2 दिन अगर और लग जाए काउंटिंग में तो उससे गजब हो जाएगा। कमाल की बात है कि इलेक्शन कमीशन ऐसी बात कर रहा है या सरकार ऐसी बात कर रही है, जब यही बीजेपी वाले ऑपोजिशन में थे तो यही सबसे चीख चीख कर बोलते थे ईवीएम हटाओ, बैलेट पेपर लाओ। नेहमीप्रमाणे बुद्धा या सिरियलमधनं आम्ही एक छोटीशी क्लिप तुम्हाला दाखवत असतो। आज एक सिद्धार्थ ज्यावेळेस
घर सोडून आपल्या दुःखमुक्तीच्या मार्गावरती निघतात आणि ते प्रत्येक ठिकाणी जाऊन शोधत असतात कुठे ना कुठे. तिथे एक त्यांना कळते की आलार कलाम नावाचा एक मोठा साधू तिथे राहतो आणि तो अत्यंत प्रभावी आहे. आणि त्याच्या शोधात सिद्धार्थ तिथे जातात आणि एका वृक्षाखाली आपलं ध्यान बसत असतात. कोणीतरी येऊन त्यांना सांगतो की एक सिद्धार्थ नावाचा एक गौतम आलेला आहे. तर आलार कलामला ते लक्षात येते की असित मुनींनी जे भाष्य केलेलं होतं हाच राजकुमार. आणि तेव्हा त्यांना ते हात जोडतात आणि ते स्वतःच मनावरती म्हणतात की हा जो सम्राट होणार आहे, सर्व दुःखमुक्तीचा मार्ग ज्यांनी शोधायचा आहे असा हा महापुरुष माझ्याकडे आलेला आहे, मी काय त्याला शिकवणार आहे. अशा पद्धतीची ती भावना देऊन एक सुंदरसा एक व्हिडिओ तुम्हा सर्व लोकांना आनंद वाटेल. फार भावूक आहे, बघूया हा तो व्हिडिओ. प्रणाम गुरुदेव। सिद्धार्थ कहाँ है? गुरुदेव वो ध्यान में है, मैंने उन्हें उठाना उचित नहीं समझा। ज्ञान प्राप्त करने के लिए सिद्धार्थ के मन में बड़ी तड़प है। ऐसा प्रतीत होता है ज्ञान के मार्ग पर चलने के लिए तो अपने समस्त भौतिक सुख चैन छोड़कर आया है। क्षमा करें गुरुदेव, मैं अपने मुंह से अपनी क्या प्रशंसा करूं, परंतु सिद्धार्थ से बड़ा त्यागी मैं हूं। मैं तो ऐसे ऐसे सुख चैन छोड़कर यहां आया हूं कि आप चकित रह जाएंगे गुरुदेव। अंग देश के सबसे बड़े व्यापारी का पुत्र हूं मैं। और वो है सिद्धार्थ गौतम, वो सिद्धार्थ गौतम जिसने कौशल नरेश प्रसन्नजीत को बिना शस्त्र उठाए पराजित किया था। शुद्धोधन राजा के पुत्र, शाक्य देश के भावी महाराज, युवराज सिद्धार्थ गौतम। अब कहिए, ज्ञान प्राप्त करने की तीव्रता किसमें अधिक है? भिक्षाटन का समय हो गया, प्रस्थान करो। सचमुच विश्वास नहीं होता, इतने बड़े राजा का पुत्र भिक्षु। अरे और तो और उनके व्यवहार में अभिमान की बू तक नहीं है। तो ये हैं सिद्धार्थ गौतम, इनके बारे में असित मुनि ने भविष्यवाणी की थी। सिद्धार्थ जिनके बारे में कहा गया है कि वो मनुष्यों को दुख और पीड़ा के मार्ग से सुख शांति के मार्ग पर ले जाएंगे। वो सिद्धार्थ युग पुरुष कहलाएंगे। उन्होंने मुझे अपना गुरु स्वीकार किया। मैं नहीं जानता मैं इस योग्य हूं भी कि नहीं। नेहमीप्रमाणे बहुजन सौरभच्या आज आम्ही आढावा घेऊ. बहुजन सौरभमध्ये आज आम्ही लपाछपी नको, 3 दिवसात माहिती द्या. SBIच्या लोकांना त्यांनी वॉर्निंग दिलेली आहे. नसेल तर तुम्ही तसं मला ॲफिडेविट द्या, मी बघतो तुम्हाला काय करायचं. कंटेम्पमध्ये तुम्हाला आतमध्ये जेलमध्ये टाकेल अशा पद्धतीची धमकी त्यांनी दिली. सुनावणीच्या दरम्यान वकिलावर भडकले. CJI आज चंद्रचूड अत्यंत याच्यात हे होते, कडक याच्यामध्ये होते आणि त्यांनी सर्वांना सुनावलं की तुम्ही काय लावलं काय हा प्रकार. तो आज ती सर्वच पेपरमध्ये महत्त्वाची बातमी.
गावागावात नेत्यासह समर्थकांना मराठा समाजाकडून घरबंदी, एक परभणीची बातमी आहे. अनेक खेड्यामध्ये त्यांनी मराठा लोकांना येण्यासाठी बंदी घातलेली आहे, अशा पद्धतीची ती बातमी घेतली आहे. रशियात पुन्हा पुनीत राज, ती एक बातमी आम्ही घेतलेली आहे. राजस्थानात एक्सप्रेस आणि मालगाडीची धडक, त्यात काही लोकांचा मृत्यू झाल्याचं आहे. सुपरफास्टचा मोठी हे झालेली आहे. 4 डबे रुळावरून घसरलेत. आज त्याच्याच खाली निवडणूक आयोगाने 6 राज्यातील गृहसचिवांना हटविण्याचे आदेश. हा प्रकार असतो की ज्यावेळेस चीफ इलेक्शन कमिशन जर तुमच्या मनासारखा असला आणि जे लोक तिथे चीफ सेक्रेटरी जे तुमच्या मनासारखं वागत नाही, मग त्या लोकांना चीफ इलेक्शन कमिशन, कारण ज्यावेळेस सर्व राज्य संपूर्ण देश हा चीफ इलेक्शन कमिशनच्या हातात असतो. इव्हन कुठलेही डिसिजन आता कोणीच घेऊ शकत नाही एक्सेप्ट चीफ इलेक्शन कमिशन. आणि त्यांनी फटाफट गृहसचिव ज्याच्या हातात संपूर्ण इलेक्शन आहे त्यांनाच हटवून आपले माणसं तिथे बसवलेले आहेत, अशा पद्धतीची महत्त्वाची बातमी. स्मशानभूमीच्या मार्गात बांधकाम, नातेवाईकाचे तिरडीसह रस्त्यावर ठाम, हे बुलढाण्याची बातमी आहे. त्याच्याच खाली न्यायदानासाठी रात्री 9 वाजता उघडले न्यायालयाचे दार, नागपूरची बातमी आहे. एक आमच्या इथे एक छोटीशी बातमी होती. रात्री आपलं रेल्वे आणि गव्हर्मेंटमध्ये जो वर्षानुवर्षापासून काहीतरी एक सुरू होतं आणि स्टे असताना मात्र रेल्वेनी घरं पाडायला सुरुवात केली होती. त्याच्यासाठी रात्री दारं ओपन करून त्यांना न्याय मिळालेला आहे. पहिलीच घटना असेल. अनेकदा मी असं कधी ऐकलेलं नाही की आपलं डिस्ट्रिक्ट कोर्ट रात्री 9 वाजता उघडून काहीतरी डिसिजन घेईल असं. आज बघूया पान 4वरती दैनिक बहुजन सौरभच्या बातमी कशी लिहावी या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद. परवा आमच्याकडे संडेला मोठ्या प्रमाणात कार्यशाळा झाली आणि अनेक लोकांना कळलं आणि त्यात की बातम्या कशा लिहाव्या आणि त्याच्यावरती अनेक लोकांनी आपापले भाष्य केलेले आहेत. एक सुंदरशी बातमी वाचण्यायोग्य आहे. बुद्ध विहार हे क्रांतीचे केंद्र व्हावे, अशोक सरस्वती, अमरावतीची बातमी आहे. अमरावतीला आमचे मित्र अशोक सरस्वती त्यांनी ते सांगितलं की बुद्ध विहारच आता तुम्हाला सर्व केंद्र म्हणून करावं लागेल क्रांतीचं. मतदानाच्या पहिल्याच टप्प्यात प्रसिद्ध माध्यमातील निवडणूक प्रचार थांबवा, श्री गुरुदेव युवा मंचची मागणी. ज्ञानेश्वर रक्षक यांनी आजच सकाळी माझ्याशी चर्चा केली आणि त्यांची मागणी बरोबर आहे की ज्यावेळेस प्रचार एकदा पूर्ण भारतात झाला तर इकडच्या बातम्या तिकडेमुळे लोकांना व्होटरला मोठ्या पद्धतीने डिस्टर्बन्सेस होते आणि असं वाटते की तिकडे BJP येते आहे किंवा पडते आहे, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्याच्यामुळे संपूर्ण यंत्रणाच सुरू झाल्याबरोबर इलेक्शन डिक्लेअर झाल्यापासून प्रचार हा एका पर्टिक्युलर डेटपर्यंत ठेवावा, नंतर पुन्हा बंद करावा, अशा पद्धतीची त्यांची इच्छा आहे. सर्व परिवर्तनवादी बहुजनवाद्यांनी या निवडणुकीत एकत्र येऊन प्रस्थापितांच्या मक्तेदारीला आरक्षण घ्यावे, आव्हान द्यावे. ॲडव्होकेट डॉक्टर सुरेश माने. इलेक्शन आलं की मानेसाहेब नागपूरला असतात, अन्यथा ते मुंबईला असतात. त्यांनी सांगितलं की सर्व लोकांनी पुन्हा एकत्रित व्हावं, पुन्हा ते कुठेतरी फॉर्म भरतील आणि आपली शक्तिपरीक्षा करतील. नेहमीसारखी त्यांची जे काय होईल ते तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे. आर्यवैश्य कमिटी कोमटी समाजाचा ओबीसीतून होणारे आरक्षण सर्वेक्षण स्थगित करावे. डॉक्टर बबनराव तायवडे ओबीसीचे मोठे नेते आहेत, परंतु आर्यवैश्य कोमटी जी समाज आहे त्याला मात्र ओबीसीतनं ते वगळावं, अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य आहे. अशी बातमी आम्ही दिलेली आहे. सावित्री प्रबोधिनी मंच नागपूर तर्फे कर्तबगार व विजेत्या महिलांचा सत्कार, नागपूरची बातमी आहे. विद्याभूषण फाउंडेशन व सरस्वती प्रबोधिनी मंच यांच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. फॅसिस्ट शक्तीच्या विरोधात उभे रहा, प्राध्यापक माधव सरकुंडे यांचे आव्हान. ही बातमी बरबट बकालची आहे.
त्यांनी त्यांचं एकच म्हणणं आहे की तुम्ही ज्या फॅसिस्ट शक्ती आहेत त्यांच्या विरोधात तुम्ही सर्वांनी एकत्रित झालं पाहिजे. त्याच्या शेजारी बहुजन सौरभची तुम्हा लोकांना अपील, शुभेच्छा जाहिराती 1500 रुपयापासून सुरू. 11 एप्रिल राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, 14 एप्रिल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व 16 एप्रिल सम्राट अशोक यांच्या संयुक्त जयंती प्रित्यर्थ सर्व लोकांनी शुभेच्छा द्याव्या. बहुजन सौरभला मदत होईल अशा पद्धतीची आज आमची जाहिरातही आहे आणि तुम्हा लोकांना आव्हान. आज बघू, आज आमचा अग्रलेख 2 कारकिर्दीची तुलना. एक आत्ता सध्याचं सरकार, मोदी सरकार आणि मनमोहन सिंगाचं सरकार, या दोघांमधली तुलनात्मक प्रत्येक विषयावरती त्यांनी तुलना केली आणि तुलनात्मक हा लेख आज आम्ही छापलेला आहे बहुजन सौरभमध्ये. आज आमचं टायटल आहे प्रयत्नाची पराकाष्ठा करणाऱ्यांना जीवनात अशक्य असे काहीच नाही, प्रयत्न करावेच लागणार. आज त्याच्या शेजारी आज आमचा भाऊ वासनिक यांचा, प्राचार्य भाऊ वासनिक यांचा एक लेख, हिंदुत्व विकासातील अभावाचे नाव. लहानपणापासून हिंदूंना ज्या पद्धतीचे संस्कार देत असतात त्याच्यामुळे अनेक गोष्टीचा त्यांना अभाव असतो. अशा पद्धतीचं त्यांनी अनेक लेखनं देऊन त्यांनी हे केलेलं आहे. आज त्याच्याच खाली भाजपच्या अब की बार 400 पारला पर्याय, अब की बार 400 उमेदवार पार ठरेल का. सुंदर एक सजेशन आहे आमचे देवदास बनकर की प्रत्येक एरियानी सर्वांनी एक 500 लोकांची टीम बनवावी आणि सातत्यानं प्रत्येक ठिकाणी 500-600 लोकांनी फॉर्म भरावे. प्रत्येक एरियामध्ये एक माणूस अनेक ठिकाणी तो उभा होऊ शकतो, त्याला काही लिमिटेशन नाही. असे जर झाले तर मला वाटते EVMला मोठ्या प्रमाणात परावृत्त करता येईल. तुम्हा सर्व लोकांना एक विनंती आहे की अशा पद्धतीचा जो विचार आज त्यांनी मांडलेला आहे त्याच्यावरती फार गंभीरतेने विचार करावा आणि जर 400पेक्षा जर जास्त लोक उमेदवार जर आपण उभे केले, काय नाही ABCD सर्व डमी आहेत, ते अपक्षाच्या ह्याच्यात जर तुम्ही केले तर मला असं वाटते की EVMला आपण हरवू शकू. अशा पद्धतीचा हा सुंदरसा लेख देवदास बनकर यांचा, मला वाटतं याच्यात दम आहे आणि आपण करायला काही हरकतही नाही आहे. भंते विनयधर उपाली यांची इसवी सन पूर्वी 527 बुद्धकालीन एक ही आहे. सम्यक वागणे याच्यावरती अशोक तुळशीराव भवर यांचा हा सुंदरसा लेख, सुंदरशी स्टोरी आज त्यांच्यात दिलेली आहे. आज बघूया पान 3 वरती, पुस्तकाची किंमत रत्नापेक्षाही अधिक असते. बाबासाहेबांनी रत्न नाही विकत घेतले, पुस्तकं विकत घेतले, म्हणून आज ते सर्वीकडे जगात प्रसिद्ध झालेले आहेत. पुस्तकाची अशी ताकद आहे. आजचा आमचा एक लेख आहे दत्तकुमार खंडागळे यांचा, लोकशाही वाचविण्याचा ठेका एकट्या वंचितलाच दिला आहे का. सर्वांची जबाबदारी आहे, पण वंचितनी लोकांसोबत राहावं ना. आता ठीक आहे, आजचा लेख असल्यामुळे तुम्ही त्यांनी ओपिनियन दिलेले आहे, परंतु आजच्या परिस्थितीची तुम्हाला ज्यांना जाणीव असेल त्या जाणीवेतनं लोकांनी त्यांना ऑफर दिलेली आहे. इंडिया अलायन्सनी 4 पोस्ट देण्याची मागच्या वेळेसही चांगली ऑफर होती, परंतु त्यांनी ते धुडकावून लावली. का लावली काय नाही अजूनपर्यंत ते स्पष्ट देत नाही. त्यांच्या विरोधात खूप सारे व्हिडिओ आलेले आहेत की त्यांचा संबंध BJPशी आहे, काय असेल, परंतु त्यांनी खंडनही केलेलं नाही. खरं म्हणजे एखादा व्हिडिओ जर निघाला असेल तर त्यांनी कमीत कमी प्रकाश आंबेडकरने त्याचं खंडन करावं. हे चुकीचं आहे असं नाही आहे, पण तसं काही झालेलं दिसत नाही. त्याच्याच खाली आज महेंद्र कुंभारेंचा लेख, आता शासकीय अधिकारी सरकारला घरी बसवतील, असा हा सुंदरसा लेख. आता शासकीय अधिकारी सरकारला घरी बसवतील असा तो सुंदरसा लेख. पहिली दलित अभिनेत्री हिच्यावरती एक सुंदरसा लेख आहे. पहिली दलित अभिनेत्री असलेल्या PK रोजीचा सन्मान गुगलने डूडल्स स्वरूपात केला, जिला पडद्यावर पाहताच सिनेमागृहाच्या पडद्यावर दगडफेक करण्यात आली, खुर्च्या फोडल्या आणि नंतर हिंसक जमावाने तिचे घर पेटवून दिले, अशी एक ती बातमी दलित महिला अभिनेत्रीवरची. आज बघूया खाली त्याच्यात जिंकत असलेली लढाई हरायची नाही, भास्कर भोजने यांचा लेख प्रकाश आंबेडकरला उद्देशून आहे.
आणि ह्या लढाईत आता ते काय करतात, कशी लढाई लढतात, काय सांगतात, कारण त्यांच्या लढाईमध्ये जे काही आहे लोक आणण्यापासून सर्वच्या सर्व BJP करत असते, असे अनेक त्यांच्यावरती ताशेरे उडवण्यात आलेले आहे. मी आताच त्याच्या आधी बोललेलं आहे. परंतु बहुजन सौरभ हा मात्र इम्पार्शल आहे. कोणाच्याही बातम्या असल्या, लेख असल्या छापण्यासाठी हे आहे. आम्ही कोणाचे पक्षपात करत नाही. बहुजन सौरभचा हा मेन हे आहे, कुठे कोणतेही आंबेडकराईट किंवा बुद्धिस्ट माणूस किंवा OBCच्या विरोधात कोणतीही बातमी छापायची नाही किंवा कुठल्याही घटना झाल्या तरी त्याला तपासल्याशिवाय, शहानिशा केल्याशिवाय काही छापायचं नाही, अशा पद्धतीचा आम्ही प्रण केलेला आहे. अशा रीतीने मी बहुजन सौरभच्या 4 पानाचा आढावा घेतलेला आहे. बहुजन सौरभ आता जोपर्यंत इलेक्शन आहे तोपर्यंत त्याची फार मोठी म्हणजे उपयुक्तता आहे. तुम्हा सर्व लोकांची एक हे आहे की बसल्या बसल्या कमीत कमी बहुजन सर्वला जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा, ऐका, डिस्कस करा, चर्चा करा. आणि जर काही सूचना असतील, काही अजून काहीतरी तुम्हाला आमच्यापासून हवं असेल किंवा पर्टिक्युलर विषयावरती हवं असेल तर आम्ही निश्चितच त्याला देऊ. आम्ही कोणाच्याही विरोधात नाही, परंतु ज्या पद्धतीने आता आमच्यासमोर एकच प्रश्न आहे, तो म्हणजे BJPला हरवणे. आणि त्याच्यासाठी वाटेल ते करू. तुमची शक्ती जेव्हा दाखवायची तेव्हा दाखवा. आज खरगे हे बुद्धिस्ट आहेत, खरगे हे BJP काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. अजून याच्यापेक्षा तुम्हाला कोणतं काय पाहिजे आहे? म्हणजे आज आमचा माणूस तिथे बसलेला आहे तो दिसत नाही. ही भूमिका आम्ही सोडली पाहिजे. तुम्ही ह्या सर्व प्रवाहामध्ये, इलेक्शनच्या प्रवाहामध्ये सामील व्हा, एवढंच मी तुम्हाला आव्हान करतो. लाईक करा, फॉरवर्ड करा, सबस्क्राईब करा, छोट्या मोठ्या जाहिराती द्या, एवढंच बोलतो आणि थांबतो. जय भीम.